Good morning, students. Today we are studying 12th mathematics part first chapter 2. Exercise exercise 2.1. Unit question number 9 is going on. कोणतं चालू आहे? क्वेश्चन नंबर 9 चालू आहे. किती आहे? 1 1 2 आहे. 2 1 3 आहे. 3 2 4 आहे. ओके. तर हे झालं पहा. सिद्ध तुम्हाला जे काय सांगितलेलं आहे कॉलम ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ओके. तर ते तुम्हाला तुमचे रूल सांगतो मला मी समजा आपल्याकडे काय आहे हे A11 आहे A12 आहे A13 आहे A21 A22 A23 A31 A32 आणि A33 आहे नाही का. समजा हे असं आहे आपल्याला आता काय करायचं आहे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स नाही का. म्हणजे असा अप्पर म्हणजे वरच्या बाजूला काय झाला पाहिजे त्रिकोण झाला पाहिजे ठीक आहे. त्याला म्हणायचं अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स. मग ह्या डायगोनलला सोडून खालचे हे तीन टर्म काय असले पाहिजे 0 आले पाहिजे नाही का. आणि ते पण कोणतं ऑपरेशन तुम्हाला करायचे कॉलम ऑपरेशन तुम्हाला करायचं आहे. आता हे कॉलम 1 आहे नाही का. हे किती आहे कॉलम 2 आहे. हे किती आहे कॉलम 3 आहे. कॉलम 1 2 3 हे कॉलम 1 हे कॉलम 2 आणि हे किती आहे कॉलम 3 आहे. मग आता स्टुडंट्स मला एक सांगायचं होतं तुम्हाला कुठं 0 आणायचं आहे इथं आणि इथं 0 आणायचं आहे बरोबर आहे. मग तुम्हाला इथं काय पाहिजे तुम्हाला इथं काय पाहिजे तुम्हाला पहिला 1 पाहिजे इथे 1 पाहिजे. कुठं 1 पाहिजे तुम्हाला इथे 1 पाहिजे इथे इथं तुम्हाला 1 करावं लागेल ठीक आहे. ते इथं 1 आणण्यासाठी तुम्हाला कोणतेही ऑपरेशन करता येत असं काहीच नाही. इथं पहिले 1 आणायला येईल नाही इथं 1 आणल्यानंतर हे दोन्ही तुम्हाला काय करता येते दोन्ही तुम्हाला 0 आणता येतील. मग त्याच्यानंतर आपले पुढच्या स्टेप्स कसे आहेत त्याच्यानंतर मग इथे तुम्हाला काय करावं लागेल स्टुडंट्स इथे तुम्हाला काय करावं लागेल 1 आणावं लागेल. त्याच्यानंतर इथं काय आणायला तुम्हाला 0 आणायला लागेल. ओके चला पाहूया काय करायचं बघा. सुरुवातीला मी काय करतोय कॉलम ऑपरेशन करायचं आपल्याला रो ऑपरेशन करून आपल्याला करता येतं परंतु ते सांगितलंय काय करा कॉलम ऑपरेशन करा आणि अप्पर ट्रायंगुलर आणा. अप्पर ट्रायंगुलर आणा म्हणजे हे 1 2 3 हे टर्म काय पाहिजे 0 पाहिजे. चला मी काय करणार आहे इथं सुरुवातीला जसं आपल्याला हे 2 0 आणण्यासाठी इथं 1 आणतो काढे तसंच आहे हे 2 0 आणण्यासाठी इथं काय करा 1 आणा. कोणतं ऑपरेशन आहे हे तुमचं कॉलम ऑपरेशन मध्ये वाटल्यास तुम्हाला मी इथं काय पहिला रूल्स पण सांगतो. काय पहिला रूल्स आहे ब्रिंग 1 आयट कुठं रे 1 आयट A33 A33 या ठिकाणी काय आणायचं 1 आणायचं. सुरुवातीला 1 आणायचं 1. त्याच्यानंतर दुसरी स्टेप्स काय करा स्टुडंट्स काय हे ब्रिंग 0 आयट या दोन ठिकाणी A31 आयट A32 या दोन ठिकाणी काय करायचं तुम्हाला 0 आणायचं आहे ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मग हे इथं कोणतं आहे इथं पहिले नंबर 3 काय करायचं ब्रिंग 1 आयट कुठं आहे A किती आहे A2 3 त्यानंतर नंबर 4 तिथं करायचं ब्रिंग 0 आयट A21 काय करणार आहे A21 च्या ठिकाणी काय करणार मी 0 आणा ठीक आहे. आता मी काय करणार आहे स्टुडंट्स इथे मला 1 आणायचं आहे. आय हॅव टू ब्रिंग 1 हे इथे मला 1 आणायचं. याचं नाव C1 आहे याचं नाव C2 आहे याचं नाव C3 आहे ठीक आहे. मग बाय युजिंग कोणतं ऑपरेशन आहे बाय याचं नाव कोणतं आहे C3 आहे C3 मायनस किती आहे C1 4 मधून 3 गेला किती राहतो रे 1 राहतो. ज्याचं नाव पहिलं आहे हे ऑपरेशन झाल्यानंतर येणारी व्हॅल्यू या पहिल्या नावाच्या ठिकाणी लिहायची असते हे लक्षात तुम्ही ठेवा. आता मी तेच करणार आहे. काय करणार आहे A = हे पहिल्यामध्ये काहीही फरक नाही.
C1 करायचं आहे. C3 म्हणजे काय आहे 2 2 मायनस 1 लक्षात घ्या बरं 2 मायनस 1 आणि हे सर्व ऑपरेशन 2 मायनस 1 तर ऑपरेशन 2 मायनस 1 ह्या फक्त थोडा लेट बसायचं नाही. यू डू इन युअर हेड. ओके 2 मायनस 1 किती आला रे 1. त्यानंतर काय झालं 3 मायनस 2 किती आला रे 1 आला. 4 मायनस 3 किती आला रे 4 मायनस किती आला 1 आला. ओके तर आपलं काम होऊन गेलं पाहिजे. अर्थात इथे पण आता आपण लिहितो ना तिकडे बाकीचं काय काय त्याचा विचार करायचं नाही. आता हे 1 च्या सहाय्याने इथं आणि इथं मला काय आणता येतं 0 आणता येतो. आता तुम्हाला माहिती आहे कसं 0 आणायचं. पहिले कुठं आणायचं त्याचं नाव लिहा. त्याचं नाव कोण आहे त्याचं नाव C1 आहे. इथं जर प्लस असेल तर मायनस लिहा. इथं जी संख्या आहे ती संख्या लिहा आणि जिथं 1 आणलं त्याचं नाव लिहा C3. समजलं ना. हे झालं एक ऑपरेशन नाही का. दुसरं इथे पण 0 आणायचं नाव आले इथे C2 इथं प्लस आहे मायनस झालं इथं 2 आहे पुन्हा आले C3 C1 minus 3 C3 and C2 minus 2 C3 हे दोन ऑपरेशन आपण लिहिलेले आहेत बघा. चला आपण काय करू A बरोबर आता हे ऑपरेशन लिहिलेलं आहे. C1 मध्ये पण बदल आहे आणि C2 मध्ये सुद्धा बदल आहे. मग कशात बदल नाही स्टुडंट्स ह्याच्यामध्ये बदल नाही. हे याचं नाव काय आहे C3 मध्ये बदल नाही. आता इथं बघा C1 minus हे आहे इथं लिहितो मी C1 minus 3 C3. बरेच विद्यार्थ्यांना कन्फ्युजन असतं म्हणून असं कन्फ्युजन करू नका. C1 किती आहे बघा 1 आहे 1 minus 3 into किती आहे C1 C3 3 into C3 किती आहे C3 किती आहे 1 च आहे नाही का किती आहे 1 च आहे. मग काय होतं रे 1 minus 3 होतं. 1 minus 3 म्हणजे काय होतं रे minus किती होतं 2 होतं. इथे किती आलं मग minus 2 आलं. समजलं तुम्हाला. पुढे बघा इथं काय आहे C1 कोण आपल्याकडे 2 आहे 2 minus 3 into किती आहे हे 1 आहे म्हणजे काय झालं 2 minus 3 इक्वल टू किती आलं minus इथे किती आलं minus 1. समजलं तुम्हाला. समजलं का समजलं ना. आता काय करा 3 आता काय करा हे तर आपलं केलेलंच आहे 3 minus 3 किती होतं हे 0 होतं. 3 किती आहे 3 minus 3 into किती आहे 1 3 minus किती झालं हे 0 होतं. तर हिचं काम झालं बघा. म्हणजे हे ऑपरेशन आपण जे केलेलं आहे C1 minus 3 C3 हे ऑपरेशन झालंय. आलं लक्षात. आता हे ऑपरेशन C2 minus किती आहे 2 C3 C2 minus किती आहे 2 C3 हे ऑपरेशन मला करायचं आहे. इथं करतो मी काय आहे 2 minus 2 C3 हे आपल्याला करायचं आहे. C2 कुठे आहे बघा minus 1 आहे किती आहे इथं minus 1 आहे minus 2 into 1 काय झालं minus 2 into किती आहे minus 3 किती आलं हे minus 3 आलं. एक झालं बघा. आता C2 1 minus 2 into 1 minus 2 into किती आहे minus 1 आहे किती आहे minus 1 आहे. त्याच्यानंतर पुढे काय आहे पुढे किती आहे आपल्याकडे 2 minus किती आहे 2 into किती आहे 1 आहे 2 minus 2 म्हणजे किती असेल 0. आलं का 0 इथं. पहिली स्टेप काय आपली bring 1 at x3 दुसरी स्टेप काय bring 0 at या दोन ठिकाणी जोडायला आणलेले आहे. आता तिसरी स्टेप काय bring 1 at a23 तर तिथं ना ऑलरेडी काय आहे 1 आहे तिथं ऑलरेडी काय आहे 1 आहे. कोणती करायची गरज नाही डायरेक्ट तुम्हाला
0 होते बघा. बाय युनियन काय करायचे मुलांना हे बघा किती आहे C1 मायनस काय करा C2 करा. पहा a बरोबर काय होतं C1 मायनस C2 किती बघा किती किती रे -2 किती आहे -2 मायनस मायनस प्लस 3 समजतं का तुम्हाला हां इथं ऑपरेशन खोपडी -2 मायनस मायनस प्लस किती रे -2 मायनस मायनस 3 -2 प्लस 3 इक्वल टू 1 आहे त्याला रे 1 समजलं काय समजलं हां नाही कळत हे काय बघा C1 मायनस C2 आहे ना पण हे C1 आहे -2 मायनस किती रे 3 ना C2 काय झालं 3 झाली ना म्हणून हे -2 मायनस मायनस प्लस 3 म्हणजे किती उत्तर आलं 1 आलं 1 लिहिलं. त्याच्यानंतर काय बघा -1 तेव्हा हे -1 म्हणजे काय -1 प्लस 1 इकडे झालं हे 0 झालं किती झालं म्हणतो हे 0 झालं. आता 0 वरनं 0 म्हणजे काय 0 होतं हे फरक पडत नाही आणि हे किती आहे मग -3 -1 0 किती 1 1 1 आहे म्हणजे काय झाले सर्व तुमचे 0 मिळले ना सर्व काय झाले 0 झाले म्हणजे काय करा हे अप्पर ट्रायंगुलर मॅट्रिक्स तयार झालेला आहे. सर्वांना समजले काय म्हणते डू यू अंडरस्टँड सर्वांना समजलेलं आहे यस हे करून घ्या. चला आता आपण काय करूया एक्सरसाइज 2.2 सुरू करूया. त्याच्यामध्ये तुम्हाला फाइंड द कोफॅक्टर्स ऑफ द फॉलोइंग एलिमेंट्स ऑफ द एलिमेंट्स ऑफ द फॉलोइंग मॅट्रिक्स असा एक छोटासा प्रश्न आहे. तुम्हाला काढायचं काय रे कोफॅक्टर्स काढायचे. तुम्हाला मी जनरल एक्झाम्पल घेऊन दाखवतो कसं करायचं ते बघा. समजा आपल्याकडे एक मॅट्रिक्स आहे समजा आणि ते मॅट्रिक्स समजा इथे किती असतं A11 आहे इथे किती असतं A12 आहे किती A21 आहे इथे किती आहे A22 आहे. कोफॅक्टर काढण्यासाठी पहिल्या प्रथम तुम्ही काय काढायचं मायनस काढायचं. काय काढायचे मायनस हे बघा काय काढायचं मायनस मध्ये सुरुवातीला M11 काय करायचं M11 M12 M21 आणि M22 काढायचं नाही का. समजा स्टुडंट्स हे पहा मायनस कसं काढायचं. समजा M11 जर इथला नाही का इथला काढताना त्याच्या समोरचा घ्यायचा. समोरचा कोण येतो हा काय येतो A22 येतो अलग बघ इथे समोरचा M12 घ्यायच्या समोरचा हा घ्यायचा किती येतो रे A किती येतो 2 येतो. आता M21 हे काढताना त्याच्या समोरचा घ्यायचा किती आहे A12 M22 हे काढताना त्याच्या समोरचा घ्यायचा किती येतो A12 अलग समजायचं मायनस आता काय काढायचं मग कोफॅक्टर काढायचे. आता काय काढायचे कोफॅक्टर्स काढायचे. कोफॅक्टर्स काय काढायचं कोफॅक्टर कोफॅक्टर्स काढायचे नाही का. कोफॅक्टर काढताना काय करायचं बघा A11 किती A1 -1 रेस टू M प्लस N हे पुन्हा M11 हे असं ठरवलं काय फॉर्म्युला किती -1 रेस टू M प्लस N. M मध्ये कोण आहे M मध्ये 1 आहे आणि N मध्ये कोण आहे 1च आहे. इथं काय असतं हे काय दाखवतात M N ना M N पहिल्या रोचा पहिल्या रो आणि पहिला कॉलम हे 1 काय दाखवतो पहिला रो आणि हे 1 काय दाखवतो पहिला कॉलम. हे 1 काय दाखवतो पहिला रो आणि हे 2 काय दाखवतो दुसरा कॉलम दाखवतो. हे 2 काय दाखवतो दुसरा रो आणि पहिला कॉलम. हे 2 काय दाखवतो दुसरा रो दुसरा कॉलम. समजलं का. पहिला जो अंक आहे तो M आहे दुसरा जो अंक आहे तो N आहे. हे खोडीत ठेवा. पहिला काय असतो M दुसरा काय असतो N. M प्लस N म्हणजे
म्हणजे हे याचं a22 -1 चा 2 आणि a22 -1 चा जर इवन असेल, इवन पॉवर 1 होतं, -1 चा जर ऑड असेल तर -1 होतं. लक्षात ठेवा, -1 चा पॉवर जर सबसंख्या आली तर किती येतं? +1 येतं. -1 चा पॉवर जर ऑड मध्ये विषम संख्या आली उत्तर किती येतो? -1 येतं. तुम्ही आता काय करणार आहे? -1 चा पॉवर इवन आहे म्हणजे 1 * a22 म्हणजे काय आले? a22 आला. ते किती आलं? a22 आलं. समजलं काय मी काय लिहिलं? साक्षीला समजलं का? नाही समजलं. पुन्हा पाहून घ्या. a11 बरोबर काय आहे? -1 चा m + n इथं काय लिहायचं? m11 ची किंमत जी आहे ती लिहायचं. 1 + 1 म्हणजे काय झालं? 2 झालं. m11 ची किंमत किती आली? a22 आली ना? किती आली? a22 आली. -1 चा 2 काय आहे? e1 आहे. e1 आहे म्हणजे किती झालं? +1 झालं. e1 आहे म्हणजे किती झालं? e1 म्हणजे समसंख्या +1 झालं. +1 * a22 म्हणजे किती झालं रे? a22 झालं. आलं समजलं माझ्या? आता पुढे या a12 म्हणजे आता मी डायरेक्ट करणार आहे प्रश्न. डायरेक्ट करणार आहे म्हणजे कसं की एवढा स्टेप वाढवणार नाही. 1 + 2 म्हणजे 1 + 2 म्हणजे किती झाले? 3 झालं. किती झालं? 3 झालं. समजलं? आणि इथं काय लिहायचं रे? इथं काय लिहायचं बघा? इथं काय लिहायचं? m12 लिहायचं ना? काय लिहायचं? m12 लिहायचं. मग -1 चा 3 कोण आहे? 3 कोण आहे? ऑड आहे. ऑड आहे म्हणजे किती आलं? -1 ऑड आहे म्हणजे किती आलं? -1 आलं. समजलं काय? आता पुढची स्टेप काय? m12 ची किंमत किती आहे? m किंमत किती आहे? a21 आहे. किती आहे? a किती आहे? 21 आहे. या दोघांचा गुणाकार किती येतो? -a21 येतो. समजलं का? मागच्या पेक्षा ही स्टेप कमी केली. आता ह्याच्यापेक्षा पुढची स्टेप आणखी कमी करतोय. कसं बघा? हे बघा काय करायचं रे? a11 a12 a21 आहे. किती रे? a21 किती आहे? a21. मला सांगा 2 आणि 1 ची बेरीज किती येते? 3 येते. ऑड आली बेरीज की मायनस लिहायचं. इवन आली बेरीज काय लिहायचं? प्लस लिहायचं. आता आणखी स्टेप कमी करतो ना. 2 + 1 किती आलं? 3 आलं. म्हणजे काय आलं? ऑड आलं. ऑड आलं म्हणजे काय घ्यायचं? मायनस घ्यायचं. त्याची बेरीज फक्त करायची. ऑड आली की मायनस लावायचं. इवन आली की प्लस लावायचं. हे लावलं मायनस. आलं समजलं? हां. आणि कोणाची? m21 ची डायरेक्टली किंमत लिहायची. किती आहे? m21 कुठं आलं? m इथं आलं. त्याच्या समोरची कोणती आहे? a1. समजलं का? a1. आलं समजलं? स्टेप काय केले? कमी घेतले. आता पुन्हा आणखी a22 2 आणि 2 किती झाले रे? 4 झाले. 4 कसं आहे? e1 आहे. e1 आहे म्हणजे काय? प्लस. e1 आहे म्हणजे काय? प्लस लिहायची गरज आहे का? गरज आहे प्लस लिहायची? नाही लिहिलं तर सुद्धा असतो. आहे की नाही? प्लस असतो म्हणजे लिहायची गरज नाही. लिहिलं तर किंमत पडत नाही. लिहिलं तर चुकत नाही, नाही लिहिलं तर चुकत नाही. असा विषय आहे नाही का? चला आता काय करायचं रे? a22 म्हणजे हे आलं. हे समोरचं कोणता हे आलं. म्हणजे झालं a11. अशा पद्धतीने आपण काय काढलं? कोफॅक्टर्स काढले. काय काढले आपण? आता मॅट्रिक्स लिहायचं. कसले मॅट्रिक्स असं लिहायचं? ऐकून घ्या कोणी. इथे किती आलं? a11 a12 a21 a22 ज्या किती आलेल्या त्या लिहायच्या. समजलं का? त्याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? कोफॅक्टर्स म्हणतात. त्याला काय म्हणतात? कोफॅक्टर्स म्हणतात. ठीक आहे? मग आता मला आणखी काय करायचं आहे? दिस इज कोफॅक्टर. काय काढला आपण? कोफॅक्टर काढला. या कोफॅक्टर वरून काय काढता येतो? अडजॉइंट. काय काढता येतो? ठीक आहे. सध्या तुम्हाला ते जेवढंच काढतो. काय ओके. अडजॉइंट काढण्याची आवड नाही. फक्त एक स्टेप पुढे आहे. पुढे आहे का प्रश्न? तो अडजॉइंट काढा. आता
किती आलं 4 M12 म्हणजे हे याच्या समोरचं घ्यायचं किती आलं रे -3 M21 ह्याच्या समोरचं घ्यायचं किती आलं ते 2 आलं आणि M22 म्हणजे हे याच्या समोरचं घ्यायचं किती आहे इथं -1 आहे परत तुम्हाला मायनस आता काय करायचं तुम्ही कोफॅक्टर्स काढायचे कोफॅक्टर्स आहे का नाही आता हे बघा A11 या दोघांची बेरीज करा किती दोन किती येते तो इथं तो कसा आहे A1 का ऑड आहे A1 आहे म्हणजे काय झालं प्लस आणि A11 काय आहे हे पुढे M11 आहे ना म्हणजे किती आहे 4 आहे समजलं असं काढायचं आहे का नाही मात्र त्या स्टेपने तुम्हाला माहिती पाहिजे बरं हे असं काढलेलं आहे A12 म्हणजे काय 1 2 3 झालं 3 कसं आहे ऑड आहे म्हणजे काय आलं मायनस आलं काय आलं मायनस आणि हे मायनस काय झालं रे प्लस 3 झालं आहे त्यानंतर किती रे A21 आहे A2 प्लस 1 काय झालं 3 हे पण काय झालं ऑड झालं ऑड म्हणजे काय आहे मायनस आहे आणि इथे जे आहे ते टाकायचं A2 प्लस 2 काय झालं 4 E1 आहे म्हणजे प्लस आणि हे मायनस म्हणजे काय झालं मायनस समजलं का हे झाले कोफॅक्टर्स तर लिहायचं कसं आहे A बरोबर असं लिहायचं A11 A12 A21 A22 आता पहा A बरोबर A11 4 A12 प्लस 3 A21 मायनस 2 A22 मायनस 1 असं करायचं त्याला म्हणायचं कोफॅक्टर्स आवडायचं कोफॅक्टर समजलं काय यस लिहा 1 -1 2 इथे किती आहे -2 3 5 इथे किती आहे -2 0 इथे किती आहे रे 1 मायनस किती आहे 1 आहे ठीक आहे आता तुम्हाला थोडंसं मी सांगतो जनरल सांगतो तुला इकडे कसं काढायचं बघा समजा आपल्याकडे काय आहे एक मॅट्रिक्स आहे त्या मॅट्रिक्सचं काय झालं इथं A11 झालं A12 झालं A13 झालं A21 A22 A23 A31 A32 A33 असं आहे ओके मग आता काय करायचं पहा स्टुडंट्स काय करायचं माहिती का हे बघा मायनस काढा पहिले मायनस कशी काढायची M11 बरोबर आहे आता इथे कोणतेही समोरचं घेता येत नाही मग तुम्ही काय करणार आता काय करणार तुम्ही पहा तेव्हा हे समोर येत आहे हे सोडायचं आणि हे सोडायचं म्हणजे पहिल्या रो मधलं पुढचे दोन एलिमेंट सोडून टाकायचे पहिल्या कॉलममधले खालचे सोडून टाकायचे आहे का त्याचा अर्थ असा की इकडे पाहायचं इकडे सगळं गायब होऊन जातं इकडे पाहायचं इकडे सगळं गायब होऊन जातं तो इकडे पाहिला इकडे काय आणि इकडे काय इकडे काय झालं इकडे काय झालं उरले किती नाही एवढे उरले किती उरले एवढे 4 उरले नाही का इथून इकडे यांचा गुणाकार वजा यांचा गुणाकार करायचा समजलं ओके आता
इकडे पहा मागे सर्व गायब होऊन जाते. इकडे समोर पहा हे गायब होते. उरले किती रे? 4 उरले. किती उरले रे? 4. या दोघांचा गुणाकार या दोघांचा. या दोघांचा किती येतो रे? A21 A32 या दोघांचा आता A31 A22 समजलं का? ओके. अशा पद्धतीने काय झाला तुमचा पहिला झाला आहे. हे झालं तुमचा पहिला रो. मी इथे एक रेषा मारली एक देवी करून तुला कधी रो आहे. हा पहिला रो झाला. तर दुसरा रो घ्यायचा आपल्याला. काय करायचं स्टुडंट सगळे किती रे? M21 आहे. मायनस काढतो पहिला वी आर फाइंडिंग द मायनस हियर. काय करतोय आपण? मायनस काढतो आहे. लक्षात घ्या. मग आता पहा हे इथून तिकडे पहा हे काय, तिकडे पहा हे काय, तिकडे पहा हे काय होते. कधी किती होते? इथून वर पाहिजे हा हे काय होतो? इथून सांगायचं तरी तो ज्या रो मधला आहे, ज्या कॉलम मधला आहे तो रो पण गायब करून टाकायचा आणि तो कॉलम सुद्धा गायब करून टाकायचा. ह्यामध्ये दुसऱ्यामध्ये आहे दुसरा रो गायब करून टाकायचा आणि पहिला कॉलम गायब करून टाकायचा. ठीक आहे. उरले किती मग? वर 2 आणि खाली 2 उरते. या दोघांचा गुणाकार काय करायचं रे? A12 आणि परत काय रे? A33 आहे की नाही? यांनी याला इथं बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होतं? कन्फ्युजन होतं. तसं करायचं नाही. कन्फ्युजन आहे की नाही? स्पष्टपणे हे हा रो गेला, हा कॉलम गेला. वरचे 2 उरले, खालचे 2 उरले. पुन्हा असा गुणाकार करायचा, मायनस असा गुणाकार करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर M22 म्हणजे काय पहा. हा कोणता आहे? दुसराच रो आहे. तो गायब करून टाका. दुसरा कॉलम गायब करा. हे आणि हे गायब केलं. इथे वरचा आणि खालचा आणि हे वरचा आणि खालचा आहे की नाही? एवढे उरले. म्हणजे ह्यानी ह्याला गुणाकार करायचा. A11 A33 मायनस ह्यानी ह्याला काय करायचं रे? A31 A13 M23 म्हणजे हा रो गेला आणि हा कॉलम गेला. हा रो गेला आणि हा वरचे 2 राहते, खालचे 2 राहते. या दोघांचा गुणाकार किती आला रे? A11 A32 वेगळे या दोघांचा आणि या दोघांचा A31 A12 हे झाला तुमचा दुसरा रो. समजलं का? हे झाला काय तुमचा दुसरा रो. तर तुम्हाला काय करायचं बरोबर? तिसरा रो काढायचा. तिसरा रो किती आहे? M31 काय करायचंय? M31 हा रो गायब करून टाका आणि पहिला कॉलम गायब करा. उरले किती रे? 4. यांनी याला जोडायचं. काय करायचं? A12 A23 यांनी याला A22 into A13 M32 हे रो गायब, हा कॉलम गायब. हा रो गायब, हा कॉलम गायब. उरले हे 2 आणि हे 2. यांनी याला जोडायचं. A11 A23 मायनस A21 A13 नाही का? चला M33 तिसरा रो तिसरा कॉलम गायब. उरले ना? उरले 4. या दोघांचा A11 A11 किती रे? A22 मायनस A21 A12 ठीक आहे. हे झाले तुमचे काय रे? रो कॉलम झाले. थोडं समजलं? हो. आता काय करायचं पोरांनो? कोफॅक्टर काय करायचं रे? कोफॅक्टर आता पहा काय तो इथं A11 आहे. A11 आहे का? काय आहे?
जो आला तो प्लस झाला ना, याचे उत्तर जे आहे ते टाकलं ना. त्यानंतर काय A12 नंतर किती लिहायचं, मायनस काय लिहायचं रे, मायनस M12. 1 + 2 किती झाला, 3 झाला ना, ऑड झाला. परत किती आहे, M13 आहे, काय झाला, E1 झाला. उत्तर किती येईल रे, उत्तर किती येईल, M13 किती उत्तर येईल, आहे का नाही. A1 नंतर किती आहे, 1 + 3 4 झालं ना, 4 कसं आहे, E1 आहे म्हणजे प्लस झाला. झाला तुमचा पहिला झाला. दुसरा काय आता, A21 म्हणजे 2 + 1 किती झालं रे, 3 झालं. ऑड आला म्हणजे की मायनस घ्यायचं, मायनस M21. चला A22 2 + 2 4 म्हणून काय घ्यायचं रे, M22. चला A23 2 + 3 5 म्हणजे मायनस M23. दुसरा रो संपला, आहे का नाही. त्यानंतर हे बघा रे, A31 3 + 1 काय झालं रे, 4 4 कसं आहे, E1 आहे म्हणजे काय तर प्लस येतं, M31. A32 3 + 2 म्हणजे 5 म्हणजे काय तर रे, मायनस M32. A33 3 + 3 6 E1 आहे म्हणजे काय करे, M33 आहे तर M33 येतं. समजलं का. अशा पद्धतीने काय झालंय, आपण कोफॅक्टर काढलेले आहेत. होतो का तुम्ही त्याला लिहित असताना काय लिहायचं, मॅट्रिक्स मध्ये लिहून टाकले तुम्हाला सस्तेच तुम्हाला बाकी ए बरोबर काय तुम्हाला येत असेल, काय लिहिलं रे, A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 असं लिहिताय तुम्हाला. पुढे काय झालं पहा, हे A बरोबर काय करतो तुम्हाला इथे काय लिहायचं, हे जे आहे हे काय करते, काय आलं M11 M12 M13 इथं झालं मायनस M21 M22 मायनस M23 M31 मायनस M32 ओके. आता हे बघा, आता मी तुमचं हे झाल्यानंतर आता हे ऍक्च्युअल प्रॉब्लेम पहा. स्टुडंट ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय पहा, इथं किती रे, मायनस काढा पहिले, काय काढा पहिले, मायनस मध्ये काय घ्यायचं, M11 घ्यायचं. ओके पहा आता काय करायचं, हे सोडलं नाही का, या दोघांचा गुणाकार करा, किती आला रे, -3. हे दोघांचा गुणाकार किती आला रे, 0. उत्तर किती आलं बाबा, -3. बरोबर आहे का. चला आपले फटफट सुरू करावं लागेल. 1 2 म्हणजे हे सोडलं नाही का, हे सोडलं नाही का, ही 2 आणि हे जोडले, हे ह्याला गुणाकार करा, -2 * -1 + 2 मायनस सूत्रातलं मायनस, कुठलं मायनस आहे, हे गेलं ना, हे ह्याला गुणलं, मायनस 5 * 2 * 5 म्हणजे -10 आणि हे मायनस म्हणजे +10 हे कुठं किती झालं, हे आहे का नाही. यू यूज युअर हेड फास्टली, खूप फास्ट वापरायचं. 1 3 हे किती झालं, 1 3. हे सोडून टाका, हे सोडून टाका, हे उरले 4. हे याला गुणलं किती आलं रे, 0 आलं, मायनस हे याला गुणलं 6 -6 आणि हे मायनस काय झालं, प्लस. तर त्याला हे तुमचा पहिला रो झाला, तर मायनस किती रे, 1 2 किती रे, 2 1 आहे का, 2 1 हे गेलं, हे आणि हे गेले, हे आणि हे वरचे 2 खालचे 2 पण हे याला -1 * -1 काय झालं, +1
याला गुणलं मायनस 1 आलं, यांनी याला गुणलं मायनस 1 आलं, मायनस 2 * 2 मायनस 4 प्लस करून मायनस 1 गेला किती आला प्लस 3 आला, या 2 3 या 2 3 म्हणजे आपला हे तिसरा कॉलम, दुसरा रो, तिसरा कॉलम दुसरा रो, वर दोन खाली दोन, वर दोन खाली दोन, यांनी याला गुणलं 0 आलं, मायनस यांनी याला गुणलं मायनस मायनस काय झालं रे प्लस, उत्तर किती आलं मायनस. चला तुमचे रोड नंबर दोस्तात. ओके दिसत नसेल ते तुम्हाला लिहितो काही अडचण नाही. काय करायचं रे या 3 1 म्हणजे तो काय हे तिसरा रो पहिला कॉलम, तिसरा रो पहिला कॉलम, हे चार उरले, यांनी याला गुणलं -5 -6 मायनस किती आलं रे 11 आलं, M32 म्हणजे हे तिसरा रो दुसरा कॉलम, तिसरा रो दुसरा कॉलम, हे दोन यांनी याला गुणलं 5 आणि मायनस इकडे यांनी याला गुणलं मायनस मायनस काय झालं रे प्लस 4, हे इक्वल टू किती आहे 9 M33 तिसरा रो तिसरा कॉलम, तिसरा रो तिसरा कॉलम, चार उरले, यांनी याला गुणलं 3, यांनी याला गुणलं मायनस, हे मायनस मायनस प्लस, बरोबर किती आलं रे 1. ओके तर अशा पद्धतीने हे मायनस काढले. आता काय काढा तुम्ही कोफॅक्टर्स काढा. काय काढा कोफॅक्टर्स काढा. सांगा कसं करायचं तुम्ही A1 सांगा काय होतं A1 1 + 1 काय होतं रे 2 कसा आवडा का E1 आहे E1 काही चेंज नाही जसा आहे तसं आहे का नाही. A1 2 1 + 2 काय झालं रे 3 काय ऑड आहे, साइन मध्ये काय होतं बदल होतो आहे का नाही. A1 3 1 + 3 4 E1 साइन मध्ये बदल नाही, संपले. 1 + 1 काय झालं 2 झालं, 2 म्हणजे E1 साइन मध्ये बदल नाही, ऑलरेडी मायनस आहे मायनस राहील, इथं मात्र ऑड झाला होता साइन मध्ये बदल प्लस होता मायनस झाला, इथं E1 झाला साइन मध्ये बदल नाही. A21 ऑड झाला म्हणजे साइन मध्ये बदल झाला, साइन मध्ये बदल होणार -1. A22 हा झाला E1 म्हणजे साइन मध्ये बदल होणार नाही. A23 इकडे थोडं फास्ट लक्षात घ्या 2 3 2 + 3 5 म्हणजे ऑड, साइन मध्ये बदल होईल प्लस 2 झाला. चला आता काय करायचं A31 3 + 1 म्हणजे काय झालं रे 4 कसं आहे E1 आहे साइन मध्ये बदल होणार नाही. A32 म्हणजे काय 3 + 2 म्हणजे 5 ऑड, साइन मध्ये बदल होईल -9. A33 3 + 3 6 3 + 3 काय झालं रे 6 म्हणजे काय आहे E1 आहे साइन मध्ये बदल होणार नाही. ओके म्हणून आपण लिहायचं काय लिहायचं रे A बरोबर काय लिहायचं A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33. ओके आता इथं लिहितो मी A बरोबर चला रे A11 काय बघा इथं आहे किती आहे -3 -12 6 हे लिहा -1 3 2 हे लिहा -11 -9 1. अशा पद्धतीने आपण काय काढला कोफॅक्टर्स काढले. एनी प्रॉब्लेम हियर काही प्रॉब्लेम नाही, थोडा समजलेला आहे काही अडचण नाही. लिहा फटाफट कॉलम ए मॅट्रिसेस इथं कोफॅक्टर नाही. फाइंड द
म्हणजे काय माहिती का इथं तुम्हाला मॅट्रिक्स काढायचे कोफॅक्टर पण काढायचे आणि काय काढायचे मॅट्रिक्स सुद्धा काढायची आहे कोफॅक्टर काढायचं आहे आणि त्याच्यातून काय बनवायचं आहे मॅट्रिक्स बनवायची आहे ओके चला and write it in the matrix form कशाचे फॉर्म लिहायचे रे मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहा ओके मॅट्रिक्स फॉर्म मध्ये तुम्हाला लिहायचे मॅट्रिक्स कोफॅक्टर काढायचा आहे परत मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहायचे आपण पहिल्या सुद्धा प्रॉब्लेम मध्ये क्वेश्चन मध्ये सर्व मॅट्रिक्स फॉर्म मध्ये लिहिलेलं आहे तसं बघा रे आता काय करतोय इथे मी सुरुवातीला पहिला क्वेश्चन आहे पहिल्यामध्ये लेट बघूया आपण हे घेऊया एक मॅट्रिक्स घेऊया इथे किती आहे 1 3 बघा हे 4 आणि ते -1 आहे पहिले काय काढा स्टुडंट्स मायनस काढा काय काढा मायनस काढा पहिले आहे की सांगा कसे येईल m1 कसे सांगा कसं येते m1 हे याच्या समोरचं घ्यायचं किती आहे -1 आहे m12 म्हणजे हे याच्या समोरचं घ्यायचं किती आहे 4 आहे m21 म्हणजे हे याच्या समोरचं घ्यायचं किती रे 3 m22 याच्या समोरचं घ्यायचं किती रे 1 ओके आता काय घ्यायचं रे कोफॅक्टर्स काय घ्यायचं बरोबर कोफॅक्टर घ्यायचं किती सांगा मला a11 ऑड आहे even आहे पण एक साइड बदलत नाही a12 1 plus 2 किती आहे ऑड आहे म्हणजे साइड बदलत a21 2 plus 1 3 काय आहे ऑड आहे साइड बदलत -3 झाला नाही का या 2 plus 2 4 even साइड चेंज होत नाही बरोबर आहे म्हणून लिहायचं खाली काय लिहायचं a बरोबर काय लिहायचं a11 a12 a21 a22 आता लिहायचं इथं काय लिहायचं a11 किती आहे -1 4 -4 आणि हे -3 आणि हे 1 याचं नाव काय झालं व्हॉट इज दिस इज कोफॅक्टर काढले मला त्याला मॅट्रिक्स मध्ये पण लिहिलं ठीक आहे दुसरा प्रॉब्लेम घ्या दुसरा प्रॉब्लेम असा आहे त्याला आपण काय म्हणूया लेट हे म्हणूया इथे किती आलं रे 1 0 2 -2 1 3 0 3 किती आहे चला पहिले काय करूया आपण मायनस काढूया मायनस काय काढूया मायनस काढूया m11 रे m11 पा ह्याला सोडलं हे 4 बोलले हे ह्याला सोडलं -5 किती ह्याला सोडलं किती रे -9 बरोबर किती आली -14 समजलं का त्याच्यानंतर m12 म्हणजे हे आणि हे गेलं हे आणि हे गेलं हे ह्याला सोडलं -10 -1 म्हणजे +10 झालं आणि हे ह्याला सोडलं किती झालं रे -0 बरोबर किती आला 10 ना m23 म्हणजे हा हे गेलं नाही का पहिला आलो तिसरा कॉलम हे 4 बोलले हे ह्याला सोडलं -6 हे ह्याला सोडलं -0 बरोबर किती रे -6 झालं बरोबर आहे पुढे बघा m21 म्हणजे हे m21 म्हणजे काय m21 म्हणजे काय रे हे ना दुसरा रो पहिला कॉलम दुसरा रो पहिला कॉलम दुसरा रो पहिला कॉलम हे ह्याला सोडलं किती आलं रे 0 आलं हे ह्याला सोडलं 6 किती आलं रे 6 आलं हे 6 आलं m22 किती आहे m22 किती आहे m22 हे आहे का दुसरा रो पहिला दुसरा कॉलम दुसरा रो दुसरा कॉलम
किती आलं रे 3 यांनी याला म्हटलं किती आलं रे 0 बरोबर 3 आलं झालं का चला आता काय करायचं तो हे घ्यायचं शेवटचं काय घ्यायचं M31 M31 म्हणजे काय एक तिसरा रो गेला पहिला कॉलम गेला हे उरले 4 यांनी याला म्हटलं 0 आलं मायनस किती रे 1 into 2 म्हणजे 2 आलं किती आलं रे -2 M32 म्हणजे काय तर काय हे तिसरा रो आणि दुसरा कॉलम गेला हे दोन वरते हे दोन वरते यांनी याला म्हटलं 3 यांनी याला म्हटलं मायनस आले हे मायनस त्याला प्लस 4 त्याला हे 7 M33 तो एक तिसरा आणि दुसरा कॉलम हे चार उरले यांनी याला म्हटलं 1 यांनी याला म्हटलं 0 बरोबर किती आला 1 अशा पद्धतीने तुमची काय झाली 3 रो झालेली आहे आता काय करायचं तुम्हाला को-फॅक्टर काढायचं काय काढायचं को-फॅक्टर्स A11 बरोबर 1 + 1 काय झालं रे E1 आहे म्हणजे ह्या साइड मध्ये काही फरक पडत नाही A12 ऑड आहे त्या साइड मध्ये फरक पडतो E1 झाला म्हणजे साइड मध्ये फरक पडत नाही आलं लक्षात तुमच्या चला A21 2 + 1 म्हणजे 3 म्हणजे काय आहे ऑड म्हणजे काय रे साइड मध्ये फरक पडतो A22 काय झालं रे पोरींनो A22 म्हणजे कसं आहे E1 आहे म्हणजे साइड मध्ये फरक पडत नाही A23 2 + 3 5 साइड मध्ये फरक पडतो ऑड आहे ना तो साइड मध्ये फरक पडतो +3 आहे -3 होतो झाला हा रो पूर्ण चला आता घ्या A31 म्हणजे काय 3 + 1 4 म्हणजे E1 म्हणजे साइड मध्ये फरक पडत नाही A32 ऑड आहे म्हणजे साइड मध्ये फरक पडतो प्लस मायनस प्लस A33 3 + 3 E1 म्हणजे साइड मध्ये फरक पडतो +1 आहे अशा पद्धतीने हे झालं राईट ओके हे झाले को-फॅक्टर्स आता काय झाले मॅट्रिक्स काढायचे मॅट्रिक्स फॉर्म अरे मॅट्रिक्स फॉर्म कसा असतो A बरोबर काय लिहायचं परिणाम A11 A12 A13 A21 A22 A23 A31 A32 A33 चला A बरोबर आता बघा रे काय करायला पाहिजे पहिला रो -40 -10 6 दुसरा रो -6 -5 -3 तिसरा रो -2 -7 1 ओके अशा पद्धतीने आपण काय केलं की